आता आपण ज्या चौथऱ्यावर उभे आहोत ना सर, या चौथऱ्याला म्हटले सचिवालय. म्हणजे शिवरायांची जर त्यांच्या मंत्रिमंडळासोबत तुम्ही सभा मिटिंग ठेवायची सचिवालय आणि राजाने जर भेटलं पाहणं सभा असेल तर ती सभा हा जो छोटासा त्याच्यावर दप्तर दिवाळी खास म्हणजे इथं मंत्र्यासोबत सभा व्हायच्या तर तिकडे खास लोकांसोबत सभा व्हायच्या, त्याला दप्तराने दिवाळी खास म्हणतात. आणि बाजूला खिडक्यात नाही इकडे, या खिडक्या म्हणजे सगळ्या टेहरी. आता याच्या मध्ये मोठा तलाव दिसतो ना सगळ्यांना, या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला 6 जून 1674. राज्याभिषेक सोहळ्याला काशीवर गागा भट्टाने होते. गागा भट्टाने काशीवरला येताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. पण राज्याभिषेकानंतर जे राहिलेलं पाणी होतं ते पाणी या खालच्या तलावात फेकण्यात आलं. नद्या म्हणजे गंगा आणि समुद्र म्हणजे सागर हे नाव लिहून या तलावाला गंगासागर तलावाचं नाव दिलं. आणि याच्याच वरती एका कवीने कविता रचली आहे की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी यमुना आणि लय सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची घर नाव तयाचे गंगासागर, नाव तयाचे गंगासागर. तलाव आहे आणि या तलावाला 12 महिने पाणी असतं. 32 फूट खोल आहे. रायगडावर अशी 11 तलाव आहेत, त्यातलाच एक हा गंगासागर तलाव. बघा तुम्ही राजाच्या कुठल्या किल्ल्यावरती जा, तुम्ही समुद्रात जर किल्ले पाहिलेत तर त्या किल्ल्यात सुद्धा गोड्या पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतात. पण असं खेडीपाडी अशी जे पाण्यावर साधं पाहायला सुद्धा मिळत नाही. हे आपलं दुर्भाग्य आणि हे आपल्या राजांची त्यागाची दृष्टी म्हणजे कुठल्याही किल्ल्यावर गेला थोडं पाणी मुबलक प्रमाणात पाहायला मिळतं. हा खालचा तलाव म्हणजे गंगासागर तलाव आहे. आता आपण इथून समोर रायगडाची फ्रंट साईड पाहूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.